जेव्हा एका शिष्याने गौतम बुद्धांना विचारले, कर्म म्हणजे काय, तेव्हा बुद्धांनी एक साधी पण खोल अर्थ असलेली गोष्ट सांगितली. ही गोष्ट अशी आहे. गोष्ट, शेतकरी आणि बियाणं. एकदा बुद्ध म्हणाले, समजा एखादा शेतकरी आहे. तो आपल्या जमिनीवर विविध बियाणं पेरतो, काही गहू, काही तांदूळ, काही तिखट मिरच्या, काही गोड ऊस. तो शेतकरी काय पेरतो त्यानुसार त्याला तसंच पीक उगवतं. जर तो मिरच्या पेरतो तर ऊस उगवणार नाही. तो जो काही पेरतो त्याचीच फळं त्याला मिळतात. बुद्ध पुढे म्हणाले, तसंच माणूसही आपल्या वाणीने, कृतीने आणि विचारांनी कर्म पेरत असतो. जो जसा कर्म करतो त्याला त्याचे परिणामही तसेच भोगावे लागतात. कुठल्याही देवाने नाही किंवा नशिबाने नाही, फक्त आपल्याच कर्माने आपण सुख दुःख अनुभवतो. बुद्धांची शिकवण. कर्म म्हणजे आपल्या कृती, विचार आणि बोलणे. कर्माचा परिणाम आपल्याला भविष्यात अनुभवावा लागतो, हेच विपाक आहे. आपण आपले भविष्य घडवतो आपल्या आजच्या कर्मांनी. ही गोष्ट सांगून बुद्धांनी शिष्याला समजावले की कर्म ही काही अपरिहार्य शिक्षा किंवा बक्षीस नाही, तर ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जशी बी पेरली जाते तसंच फळ मिळतं.